माझं नाव गिरीश आंगणे आणि माझ्या एका छोट्या ग्रुपचं नाव आहे पर्पल ग्रुप. त्या ग्रुपतर्फे आम्ही एक पथनाट्य सादर करीत आहोत. त्या पथनाट्याचं नाव आहे नाम. आता तुम्ही म्हणाले नाम हे नक्की काय आहे? या नामातच एक गुपित दडलेलं आहे. ते गुपित आपण या पथनाट्याद्वारे दाखवतो. प्रथम एक छोटंसं इंट्रोडक्शन करून देतो. एक पुण्यातील एक श्रीमंत आणि राजवाडी घराणं आहे, पूर्ण श्रीमंत आहे. त्यातली एक संवाद आपण आता जस्ट दाखवतो. हॅलो मित्रा, कसा आहेस? सही सही. अरे तू लास्ट 2 महिन्यापूर्वी आयफोन 5 घेतला होतास ना? ओके, आयफोन 6 घेतला. व्हॉट द फरक? आणि फरक काय त्यामध्ये? सही रे. मी पण बघेन आता. 2 महिने झाले, नवीन फोन घेईन. बघूया रे, ताई आमची थोडी खडूस आहे, पण दादाला बोलू, दादांचा क्लास आहे, दादा देतो. बघूया. चल ठीक आहे, बघूया. ओके ओके, चल बाय. ताई गेली की जरा ताईकडे फोन मागून बघूया. सगळी कामं राहिली, सगळं जिथल्या तिथे पडलेलं आहे. अरे मनोहर, काय करतोस तू फोन घेऊन? ते माझा फोन हँग झालाय का? अरे तू चांगलं पाहिलंस तुम्ही? नाही, मला दिवाळीची सगळी कामं राहिली, तू फोन घेऊन बसलाय. ताई मला आयफोन 6 हवा. हा मित्रांनी पण घेतला. बोलतात तुझा त्याला चिंग्या वाला फोन आहे. आयफोन 6 आणि काय हवंय? किती आहे तू माहितीये? मला काय करायचं, तुम्ही करणार आहे. वाह, छान. दादाने ना अगदी करून ठेवलेलं आहे. भगवान का दिया सब कुछ है. हे हवंय, ते हवंय, सगळं काय झालंय? काय आवाज तुमचा? हे काय बनवत? दादा, भगवान ने दिया सब कुछ है. आयफोन 6 मिल जाए तो बात बन जाए. दादा, तुला माहितीये आपल्या साहेबांनी काय हवंय? काय विचार. आयफोन 6 काय पाहिजे मनोहर? आयफोन 6 हवा दादा. अरे मनीषा, फक्त आयफोन 6 हवाय. फक्त वाह. अरे काय झालंय? मनोहर, तुला आयफोन 6 घेऊन दे. दादा, एक मिनिट. त्याची 12वी आहे. अरे असून दे, मला विश्वास आहे त्याच्यावर. नहीं, तुम मुझे आयफोन 6 दो, मैं तुम्हें पासिंग सर्टिफिकेट दूंगा पक्का. धन्य आहे तुझी. 12वीला जर त्याला 5% किंवा जे काही मिळतील तर तुम्ही दोघं जबाबदार. मी अजिबात मध्ये तू पडणार नाही. अजिबात काळजी करू नकोस. आणि एक ऐकून घे पहिलं, सांग. मी नाही. तू मला सांग, हे गाडी, हे पैसा, हे घर आहे तरी कुणासाठी? हे आपल्या भावासाठीच आहे ना? अरे दादा, पण जाणू नको. हे त्याला जाणीव असते, होईल जसा मोठा आहे तसं. करा काय गोंधळ घालायचं तू करा. मनोहर, तुला आत्ताच्या आता आयफोन 6 येईल. दादा खरं सांग, ही बहीण आपली त्यांनी जतून भेटलेली. हॅलो हॅलो. हा संजय. हा साहेब. अरे कुठे आहेस तू? साहेब ऑफिसमध्ये जाय. एक काम कर, आत्ताच्या आता तुझ्या हातात जे काही काम असेल ते साईडला ठेव. हो साहेब. आणि आत्ताच्या आता लेटेस्ट ऍपलचा कोणता फोन आला असेल तो माझ्या घरी घेऊन ये. साहेब, पण ऍपल फोनसाठी जास्त पैसे लागतात, ते कुठून घेऊ? पैशांची अजिबात काळजी करू नकोस. डायरेक्टली अकाउंट डिपार्टमेंट मध्ये जा, तिथे बिंदू मॅडम बसल्या असतील. त्यांच्याकडून कॅश घे आणि फोन घेऊन आत्ताच्या आता घरी. हो साहेब, त्यांचं देखील. हा नक्कीच देणार. ठीक आहे साहेब, घेऊन येतो. ओके. संजयाला ओके, थँक्यू संजय. अरे मनोहर, हा घे तुला आयफोन 6. आता तरी खुश आहेस ना? ओके. आणि पण अभ्यास कर, 12वी पास हो, कारण की तुझी ताई. पक्का. आताच आपण एक बघितलंय का श्रीमंत घराण्यातील एक छोटासा संवाद. आता पुढे काय? आता पुढे एक आहे आपली कॉमन फॅमिली आणि त्यांच्या मित्र परिवार यातील संवाद. तर सादर करीत आहे वहिनी, मी जरा जाऊन येतो. अरे निखिल, तुला चाललंय तरी काय? किती दिवस झाले नुसता येतोय जातोय येतोय, काय करतोय? अरे दिवाळी आली जवळ, किती कामं पडले, फराळ करायचं, साफसफाई करायची. मी पटकन येऊ गया और येऊ आया. त्याच्यानंतर आता सगळं फराळ आणि सगळं जे काय सांगशील ते मी करतो. अर्ध्या तासापेक्षा जास्त नाही. येस मॅम. आता म्हणाला आला परत. अरे आता परत काय संवाद सांगायला वगैरे नाही आलं, फक्त जस्ट ऍक्टिंग करायला. अरे निखिल आहे ना कुठे? अरे निखिल कुठे आहेस? हा, आपल्या नेहमीच्या कट्ट्यावरती. आणि तो हातातला चेक पण घेऊन ये, तो आपण जमा केलेला आहे. ठीक आहे, चालेल, लवकर. हाय, कसं आहेस? एकदम तसं. कुठे अडकलीस? अरे वहिनी, यार दिवाळी आहे, फराळ बिराचं सगळं चाललेलं.
व्हॉट्सअप कसं आहे मजेत आहे? अरे हा बघ दादाने नवीन आयफोन 6 घेतला. ओके काय कसं आहे? आहे आयफोन 6 Price काय आहे? प्राइस काय याची नाही विचारली दादाने घेतला. हो, हो, yes, yes, yes. ते आलं नाही कोणाच आलं नाही हा संजय साहेब हा मी ते शंकराच्या मंदिराच्या थांबतोय हो या ना हो. ठीक आहे देतात कसं आहे संजय साहेब आमच्या या मित्र परिवाराकडून तुमच्या नाम संस्थेसाठी एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन धन्यवाद तुमचे साहेब. तुम्ही दिलेल्या मदतीबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हो शुभ दिवस कोण आहे संजय साहेब? काय झालं? तोच सांग आवाज अरे संजय साहेब म्हणजे ना ही आपली नाम संस्था आहे ना त्यांच्या वतीने ते आले आता ही नाम संस्था काय तर नाम संस्था म्हणजे मकरंद नानासपुरे आणि नाना पाटेकर यांनी ती स्थापन केलेली आहे. आता ती काय करते तर ती हे दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांची परिस्थिती खरंच हालाकीची झाली आहे ते 10-12 हजारासाठी आत्महत्या करतात तर त्यांना ती मदत पुरवते. आता मदत कसली मदत अशी आहे की अन्नाच्या स्वरूपामध्ये तसेच पैशाच्या स्वरूपामध्ये कपड्या लत्त्याच्या स्वरूपामध्ये अशी मदत ती पुरवते. आणि खरंच हॅट्स ऑफ कारण हे राजकारणी लोक काही कामाचे नाहीत फक्त देणग्या नुसत्या जाहीर करतात ते त्यांच्यापर्यंत पोचतात की नाही पोचतात देव जाणे आणि ते शेतकरी नाही. पण म्हणून आम्ही काय केलं की मी गिरीश आम्ही सगळे मित्रमंडळींनी थोडे थोडे पैसे जमा करून एक रक्कम जमा केली आणि ती चेकच्या स्वरूपात त्यांना दिली. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो त्याला सांगून दिली सगळी महत्त्वाची या कॉन्ट्रीब्युशनमध्ये या भावाचा मोठा हात आहे. तुला माहीतच असेल आपण नेहमी देवळात जातो देवळात गेल्याच्या नंतर आपण दानपेटीमध्ये 1 रुपया किंवा 10 रुपये ठेवतो. ती दानपेटी ती देवस्थानाला समर्पित होते पण हीच देवस्थानं या ठिकाणी आणि अशा वेळेला जे दुष्काळग्रस्त आहेत त्यांच्यासाठी मदतीसाठी धावून येतात का उदाहरणार्थ सिद्धिविनायक मंदिर शिर्डी संस्था अशी लोक येत नाही. त्याच्यासाठी इन्स्टेड ऑफ दॅट आपण तेच 10 रुपये एक नामसंस्थेला आपल्या खिशातून जर सगळ्यांनी मदत केली असेल सगळ्यांनी आज महाराष्ट्राची जनता इतकी आहे की लाखोने आहे प्रत्येकाने जरी 10 रुपये जरी मदत केली तर या शेतकऱ्यांसाठी जो निधी आहे जी मदत आहे ती त्यांच्यापूर्वी पोहोचून जाईल. हीच आमच्या प्रत्येक छोटीशी श्रद्धांजली असेल. ठीक आहे मित्रा आम्हाला पुढची दिवाळीची कामं आहे आम्ही निघतो. ठीक वहिनी पण शिकायला आहे जाते तिथे. चलो बाय. आला नाही अजून बाकी आहे. ताई आहेत ताई साहेब आला काय झालं? आवाज आलाच काय? सकाळच्या वेळेस राग आला की काय तुला? नाही घेत आहे नाही आलाय पण मी खरं विचार होते मला आयफोन 6 ची गरज आहे का आधीचा फोन पण चांगला होता. मग? दादाने तुला माहिती दादा नाम संस्थेसाठी मोठा निधी गोळा करून देतोय. अरे हो माहिती आहे मला आणि सकाळी माहिती आहे तुला मी हेच जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होते की तुझं मात्र आयफोन 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 काय सांगणार? बघितलं मित्रांनो आपल्यामध्ये एक नक्की असा एक मनोहर राजवाडे असेल आपल्यात असेल माझ्यात असेल पण आपण जर प्रत्येकाने जर एक विचार केला आणि प्रत्येकाने जर 10 रुपये जरी मदत केली या नामसंस्थेसाठी तरी दुष्काळग्रस्तांसाठी एक मदत निधी उपलब्ध होऊन जाईल. ही तुमच्या आमच्यातर्फे दादा तू काय रेविटचं सला मागतो